नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या राशीचे 18 मे 2026 ते 24 मे 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू। कर्क राशीसाठी नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत। भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता। आर्थिकदृष्ट्या वेळ चांगली असून गुंतवणुकीसाठी धनवृद्धी होऊ शकते। फक्त तज्ज्ञांचा सल्ला हा महत्त्वाचा आहे। कुटुंबाला जास्त वेळ देणार आहात, तसेच कुटुंबाच्या भल्यासाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून ठोस निर्णयसुद्धा तुम्ही घेणार आहात। नवीन ठिकाणी प्रवासाची योजना आखाल आणि प्रवास सुखद आठवणी देणारे असतील। प्रेमसंबंधात संवादाने परिस्थिती हाताळल्यास फायदा होईल। आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न राहील आणि परिस्थिती अधिक चांगली होईल। सिंह राशीसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येत आहे। प्रभावी व्यक्तीकडून मदत मिळेल, त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील। आर्थिक बाबतीत गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल होऊन नवीन गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो। घरात जास्त वेळ तुम्ही देणार आहात, त्यामुळे मन आनंदी असेल। कुटुंबासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि घरात सुखशांती समाधान राहील। प्रेमसंबंधात एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे। प्रवास टाळलेला बरा। आठवड्याच्या शेवटी काही कारणाने मन अस्वस्थ होऊ शकते। कन्या राशीसाठी मे महिन्याच्या या आठवड्यात आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे योग आहेत। व्यवसाय करत असाल तर प्रवासाचा योग आहे। ज्या कामासाठी प्रवास करणार त्यात यश मिळेल। घरात आनंदाचे वातावरण असून कुटुंबासोबत सेलिब्रेशनचा सुद्धा मूड असेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होऊन एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेणार आहात। नोकरीत अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतो, तर शक्यतो अहंकार टाळावा किंवा तो टाळणे तुमच्या हातात आहे। तब्येतीकडे लक्ष द्या। कामाचा ताण वाढतोय, पण तुम्ही आहार आणि आराम योग्य प्रकारे घ्यायला हवा। आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत सकारात्मक असून एखाद्या नवीन टप्प्याची सुरुवात होऊ शकते। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा। तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला फेसबुकवर मेसेज करू शकता। धन्यवाद।